एसटीच्या सर्व प्रकारच्या बसच्या भाड्यामध्ये 13.56% एवढी वाढ करण्यात आली आहे। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ तसंच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चामध्ये झालेली लक्षणीय वाढ यांचा विचार करता एसटी महामंडळाने निर्णय घेतलाय। 10% हंगामी भाडेवाढ सध्या मागे घेण्यात आली असून 13.56% कायमस्वरूपी भाडेवाढ लागू करण्यात आली आहे। एसटी महामंडळाने प्रवासी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतल्यानं प्रवाशांना प्रवास खर्चासाठी आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत। महागाईचा सामना करणाऱ्या प्रवाशांना या दरवाढीची आता झळ बसणार आहे। तर एसटी प्रवासाचे जुने दर नेमके कसे होते आणि नवे दर नेमके कसे झालेत आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर मुंबई सोलापूर मार्गासाठी 775 रुपये तिकीट होतं, जे आता 800 रुपयांवर गेलंय। मुंबई सातारा 498 रुपये होतं, 515 दर झालेत। मुंबई कोल्हापूर 730 रुपयांपासून आता हे दर वाढून 755 रुपये झालेत। मुंबई धुळे 664 आधीचा दर, नवा दर आहे 685 रुपये। मुंबई चिपळूण 498 रुपयात हा प्रवास होत होता, आता 515 रुपये मोजावे लागतील। पुणे कोल्हापूर 421 वरून 435 पर्यंत भाडेवाढ झाली आहे। पुणे संभाजीनगर 454 रुपयावरून 470 इतकं तिकीट झालंय। तर नाशिक पुणे प्रवासासाठी 410 रुपयांऐवजी आता 425 रुपये मोजावे लागतील। दरम्यान या एसटीच्या भाडेवाढीवर धाराशिवकरांना नेमकं काय वाटतंय आपण पाहूयात। एसटी तिकिटामध्ये 13.5% अधिकची दरवाढ झालेली आहे। आता आपण धाराशिव बस स्थानकात आहेत। प्रवाशांना नेमकं याच्याबद्दल काय वाटतं जाणून घेऊया। मावशी, एसटीचं तिकीट वाढलंय, काय वाटतंय? एसटीचं तिकीट वाढलंय म्हणून जास्त वाटतंय। काय तिकीट वाढायला पाहिजे होतं का? काय तर ताणाला काय त्याचा? कमी होतं तर जास्त वाढलंय। आता सध्याला शेतकरी आणि आम माणूस फार परेशान मध्ये आहे। पाऊस पडत नाही, पिकं वाळलेले आहेत, पाऊस येत नाही, त्यामुळे आणखी खिशाला सर्वांच्याच बोज आहे। असं वाढायला नाही पाहिजे होतं। आणखी यंदा जे प्रवासी गाडीमध्ये बसतात त्यांना फार त्यांचा बोज पडतो। आणखी त्यांच्याजवळ पैसे असतात, कुणा नसतात आणि फार प्रॉब्लेम होतो। यामुळे तिकीट वाढायला नाही पाहिजे यावेळेस। काय मागायचं? अहो, मजुराला तुम्ही महागाई द्यायला का? कर्मचाऱ्याला तुम्ही पगार दिला का? एसटी महामंडळाला तर्फे कर्मचारी होते 10, त्याला किती देतो? 300 रुपये देतो। मला सांगा, महागाई वाढली मान्य आहे, ह्या महागाईला त्याला कारणीभूत कोण? हेच आहेत काय सगळे आपले शेतकऱ्याच्या अंगावरून। मग काय पण हे सगळं पेट्रोल डिझेल मागलं म्हणून वाढविल असं म्हणतात ते। म्हणतेत, परती आता चालू तर आहे ना सप्लाय। वाढवायला पाहिजे का नाही? कशाला वाढवायचं? आता काय शेतकऱ्यापाशी म्हणा, इतर समाज ह्याच्यापाशी वाढून तरी काय तोट्यात येईल का एसटी प्रवासाची भाडेवाढ कुठेतरी त्याचा पुनर्विचार करावा अशी मागणी आता प्रवासी देखील करतात। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये एक ब्रेक घेतोय, पाहत